Applications of viscosity. So after going through this session, you will be able to state applications of Stokes law or Stokes method, and also you will be able to state applications of viscosity. So before going to applications, let us have revision of some previous concepts. All of you know that the liquids which are more viscous, they are less mobile in nature. And also you know that whenever there is a flow of liquid, then the viscosity of liquid, it opposes the relative motion between liquid layers. And this opposing force is called as viscous force or viscous ड्रॅग. आणि ज्या डायरेक्शननी लेयर्स जात असतील त्याच्या अपोजिट डायरेक्शननी हा विस्कस फोर्स ॲक्ट होतो. तसंच जेव्हा एखाद्या मीडियममधून एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होतो तेव्हा हा विस्कस फोर्स त्या ऑब्जेक्टच्या मोशनला सुद्धा अपोजिशन ऑफर करतो. आता आपण 1 बाय 1 ॲप्लिकेशन्स बघूया या टॉपिकचे. सो बघा, आपण लुब्रिकंट म्हणून ऑइल वापरतो. याचं कारण काय? ऑइलकडे काय असते? विस्कॉसिटी असते. आणि मराठीत बऱ्याचदा विस्कॉसिटीला चिकटपणा असंही म्हणतात. सो विस्कॉसिटीमुळे ऑइल्स मशीन पार्टला चिकटून राहतात आणि मशीन पार्टमधलं फ्रिक्शन आपण कमी करू शकतो. सो हे ॲप्लिकेशन कसं लिहिता येईल आपल्याला? ऑइल्स आर युज्ड ॲज ल्युब्रिकंट्स बिकॉज ऑफ देअर विस्कॉसिटी. बरं, असं आहे का की सगळ्या मशीनला आपण एकच ऑइल वापरतो? नाही. कुठल्या मशीनसाठी कुठलं ऑइल वापरायचं आहे हे त्याच्या विस्कॉसिटीच्या व्हॅल्यूवरून ठरवलं जातं. सो ऑइल्सचं क्लासिफिकेशन किंवा ग्रेडिंग केलं जातं विस्कॉसिटीच्या व्हॅल्यूजवरून. सो ऑइल्सची विस्कॉसिटी स्टोक्स मेथडने आधी मोजली जाते आणि मग त्या व्हॅल्यूजवरून त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं आणि मग कुठल्या मशीन पार्टसाठी ते ऑइल वापरायचं आहे हे ठरवलं जातं. सो हे पण एक ॲप्लिकेशन मेन्शन करता येईल तुम्हाला. तसंच स्टोक्स मेथड आपण सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये वापरतो. आपल्याला माहिती आहे की स्टोक्स मेथड ही स्फेरिकल ऑब्जेक्टसाठी यूज केली जाते आणि सॉइलचे पार्टिकल्स हे आकाराने स्फेरिकल असतात. त्यांचा जर साईज किंवा रेडियस मोजायचा झाला आपल्याला तर आपण मायक्रोमीटर स्क्रूगेजसारखं इन्स्ट्रुमेंट वापरू शकत नाही, कारण ते त्याच्यामध्ये होल्ड करता येत नाहीत. पण आपण नॉन व्हिस्कस मीडियममध्ये सॉइलच्या पार्टिकल्सचा फॉल घेऊन स्टोक्स मेथड यूज करून आपण त्यांचा रेडियस मेजर करू शकतो आणि मग त्या पार्टिकल्सचं पर्सेंटेजसुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. सो सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरीचं एक ॲप्लिकेशन आपल्याला मेन्शन करता येईल. तसंच अशीच मेथड आपण केमिकल लॅबोरेटरीमध्ये वापरतो. जे लार्ज मॉलिक्युल्स असतात, प्रोटीन, सेल्युलोज, त्यांचा रेडियस किंवा साईज मोजण्यासाठी सुद्धा स्टोक्स मेथड वापरली जाते. फक्त ते नुसतं डोळ्यांनी व्हिजिबल होत नाहीत हे मॉलिक्युल्स, आणि म्हणून ते ऑब्झर्व करण्यासाठी आपण मायक्रोस्कोपचा यूज करतो. नॉन व्हिस्कस मीडियममध्ये ह्या मॉलिक्युलचा फॉल घेतला जातो आणि मग आपण त्यांचं रेडियस मोजू शकतो. त्यावरून व्हॉल्यूम काढता येतं मॉलिक्युलचं, त्यावरून आपण मॉलिक्युलर मास काढू शकतो आणि त्याच्यावरून आपण मग त्याचं वेट पण डिटरमाइन करू शकतो. सो केमिकल लॅबोरेटरीमध्ये पण स्टोक्स मेथड युटिलाइज केली जाते. नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे फास्ट मुव्हिंग व्हेकल्सची रिलेटेड, जसे की एरोप्लेन, स्पोर्ट कार्स किंवा शिप्स असतील, बुलेट ट्रेन असतील, सबमरीन असतील. सो ह्या सगळ्यांचा शेप कसा असतो पहा, स्ट्रीमलाईन, निमुळता असतो. सो आपल्याला माहिती आहे की व्हिस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया, आणि म्हणून ह्या व्हेकलचा फ्रंट साईड एरिया कमी केला जातो व्हिस्कस फोर्स मिनिमाइज करण्यासाठी. सो हे पण एक ॲप्लिकेशन आपण मेन्शन करू शकतो. सो दीज आर सम ॲप्लिकेशन्स ऑफ टॉपिक विस्कॉसिटी. सो यामधले काही ॲप्लिकेशन्स हे स्टोक्स लॉशी रिलेटेड होते आणि सगळेच ॲप्लिकेशन्स तुम्ही विस्कॉसिटीचे म्हणून मेन्शन करू शकता. ओके, थँक्यू.